वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपच्या नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा या बैठकीत तरी सुटणार का याची चर्चा सुरू झालेली आहे, कारण विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा महायुतीचा अद्याप सुटलेला नाहीये। भाजप आपल्या जागांवर ठाम आहे, तर अनेक जागांवर तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। या बैठकीला रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा वर्षा बंगल्यावरच्या वर्षा या निवासस्थानावरच्या बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय आणि विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये सुरू असल्याची माहिती मिळते। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच वर्षावरती महत्वाची खलबते सुरू, राजकीय खलबते सुरू असं बोलू शकतो आपण। बैठक सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, बावनकुळे असतील आणि रवींद्र चव्हाण या तिघांमध्ये, तीन महत्वाच्या नेत्यांमध्ये भाजपा संदर्भात ती बैठक आहे। खरं तर याआधी पाहिलं रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली होती आणि एकनाथ शिंदेने काय अहवाल दिला, एकनाथ शिंदेने काय मांडलेलं आहे ते आता हे त्यांचा जो मेसेज आहे तो मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाणार आहेत। त्यांनी काय काय सांगितलंय, काय काय कोणत्या जागेची मागणी केली हे मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहेत। त्याचबरोबर खरं तर संभाजीनगर असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, त्या जागेचा तिढा अजून सुटला नाहीये। भाजप आणि शिवसेना हे दोघंही आग्रही आहेत या जागेसाठी, त्यामुळे तो तिढा कसा सोडवला जाईल, त्याच्यामध्ये कशी तडजोड केली जाईल यावरही चर्चा होणार आहे। त्यामुळे विधान परिषदेसाठी ही खूप महत्वाची चर्चा असणार आहे। एकनाथ शिंदेने जी बाजू मांडलेली, एकनाथ शिंदेने जी जागेची संदर्भात विचार मांडले आहे किंवा मागणी केलेली आहे, त्याचा तो लेखाजोखा आहे तो आज दोन्ही मंत्री जे आहेत, रवींद्र चव्हाण असतील, बावनकुळे असतील, ते दोघंही नेते देवेंद्र फडणवीसांसमोर मांडणार आहेत आणि त्याच्यावर देवेंद्र प्रकारे निर्णय घेत आहेत। कोणती जागा सोडतायत, कोणत्या जागेवर अजूनही रस्सीखेच असणार आहे हे काही वेळेतच आपल्याला कळेलच, परंतु महत्वाची बैठक, राजकीय बैठक विधान परिषदेसाठी आहे असं आपण बोलू शकतो। अगदी धन्यवाद कपिल, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि या बैठकी संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत।